पाली दरवाज्यातून वर आल्यानंतर आपल्याला दुसरा पाली दरवाजा लागतो. या पाली दरवाजा पाहिल्यानंतर आपल्याला वरच्या साईडला जायला पाली दरवाजाच्या वरती बुरुजावरती जायला वाट आहे. नंतर आपल्याला समोर बघितल्यानंतर या 2 खिडकी राहण्यासाठी म्हणजे शिपायांना राहण्यासाठी या आपल्या मावळ्यांना राहण्यासाठी या 2 जागा आहेत. त्यानंतर वरच्या साईडला पण आपण बघितल्यानंतर 3 दिसतात आणि समोर पाली दरवाजा आपल्याला दिसतो 2 नंबरचा. त्या पाली दरवाजातून खाली पाहिल्यानंतर आपल्याला दिसेल की आजही बांधकाम हे भक्कम अवस्थेमध्ये 400 वर्ष होत आली तरीही दगड आजही निष्ठेने लावलेला दगड आजही तेवढाच आणि तेवढ्याच क्षमतेने उभा आहे. आज आपण बघितलं तर निष्ठा आपली ढासत चाललेली आहे. पण खरंच दगड तर आपल्याला नक्की दरवाजाची रचना बघितल्यानंतर लक्षात येईल. आपल्याला समोर दिसते बघा, आपण जर खाली आलो पहिल्या पाली दरवाजाच्या वरती तर आपल्याला पाली दरवाजा समोरून दिसते बघा. समोरून खाली बघितल्यानंतर सगळा परिसर दिसतो खालचा. ही आता वरच्या दरवाजावरचं स्ट्रक्चर आहे. या दरवाजाच्या खाली बरोबर पहिला पाली दरवाजा आहे ना, तिथलं हे स्ट्रक्चर. याच्या बाजूने जर आपण बघितलं तर संपूर्ण परिसर खालचा दिसतो. तसंच ह्या बाजूला आपल्याला तटबंदी दिसते गडाची पूर्ण. म्हणजे गड आजही 400 वर्ष झाल्यानंतर भक्कम परिस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी बाग काही ढासळला असेल पण आजही हा निष्ठेचा दगड तग धरून आहे. म्हणजे महाराजांची दूरदृष्टी आणि गडाचं बांधकाम बघितलं तर